तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपण वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या रेल्वे ट्रॅकवर आलेला आहे आणि याची नवीन नवीन अपडेट आपण देतच असतो. अनेक दिवसानंतर मित्रांनो, आता 15 दिवस झाले आपण या दिग्रजच्या रेल्वे स्टेशनवर आलेलो नाही आहे. दिग्रजचं रेल्वे स्टेशन दिग्रजवरून 2.5 किलोमीटर हे अंतरावर आहे. आणि कालच मित्रांनो, याचं आपण जे टनलचं अपडेट आहे ते आपण टनलचं अपडेट देण्याचा प्रयत्न केला. जो पुसद आणि दिग्रज या वनविभागाअंतर्गत 2 टनल आहेत आणि त्यापैकी जे मुख्य 1400 मीटरची टनल होती तो आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण या स्टेशनवर मित्रांनो, दिग्रजकर जे पहिलं पाऊल टाकणार आहे ते या इथूनच टाकणार आहे. हाच तो प्लॅटफॉर्म आहे आणि एक इकड प्लॅटफॉर्म असणार आहे. आणि दिग्रजचं मित्रांनो हे मुख्य रेल्वे स्टेशन आहे, ज्याला क्रॉसिंग रेल्वे स्टेशन आपण म्हणतो. तर या ठिकाणी जो आपला माल आहे तो मालवाहू जे आहे, तर आपल्याला माल यानंतर आता स्वस्त पडणार आहे. किराणाही स्वस्त पडणार आहे, कपडाही स्वस्त पडणार आहे. कारण रेल्वे मार्गे ज्या वेळेला माल वाहतूक होते तर निश्चितपणे त्यामध्ये आपली बचत होते. आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो की 284 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गामध्ये पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि सगळ्यांच्या मनातील हाच एक प्रश्न असतो की ही रेल्वे नेमकी केव्हा सुरू होणार. मित्रांनो, कामाची प्रगती जी आहे ते चालूच आहे. काम म्हणजे सकाळी 5 वाजतापासून या मित्रांनो प्रोजेक्टचं काम सुरू होत आहे. परंतु थोडा मोठा प्रोजेक्ट असल्यामुळं याला थोडा उशीर होतो आहे. परंतु दिग्रजपासून तर यवतमाळपर्यंत आणि पुसदपासून यवतमाळपर्यंत जी कामाची प्रगती आहे, कामाचे टप्पे आहे मित्रांनो, नेहमीच दाखवले. परवालाही आपण अरुणावती नदीवरचा पूल जो आहे तिथला व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता. आणि असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवर मिळत असतात. त्यासाठी तुम्हाला यूट्यूबवर जर बघत असाल तर त्याला तुम्हाला फॉलो म्हणजे सबस्क्राईब करा. आणि इंस्टावर आपल्या जे ID आहे त्याला फॉलो करा. फेसबुकला देखील फॉलो करा. फेसबुकवर मित्रांनो आपलं चॅनल युवा मार्गदर्शन या नावाने आहे आणि आपला 10,000चा टप्पा येत्या या जानेवारी महिन्यातच मित्रांनो 10-15 दिवसात कंप्लीट होणार आहे. भेटूया पुढील अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.